महाराष्ट्रात लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू झाली आहे. आता जर तुम्हाला मुलगी असेल आणि ती जर शाळेत जात असेल तर मुलीला 500 रुपये प्रति महिना हप्ता मिळणार. महाराष्ट्र राज्यातील तमाम माता भगिनी आणि पालकांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. आपल्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी झाली हे सगळ्यांनी पाहिलं. या योजनेमुळे महिलांना पैसे मिळाले, पण याच योजनेच्या धर्तीवर लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू करण्यात आली आहे. हे तुम्ही बरोबर ऐकलं. लोकांना एकतर आधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांच्या भरोशावर बसून त्यांच्याहून थोडासा विश्वास उडालाय. त्यामुळे नवीन योजना कशी काय सुरू होईल असं लोकांना वाटत होतं. आणि आज जेव्हा या योजनेचा GR आला तेव्हा संपूर्ण लोकांना याचा भरोसा पटला. होय, लाडकी बहीण योजनेचे जसे 1500 रुपये मिळतात तसे लाडकी विद्यार्थिनी योजनेअंतर्गत शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला 500 रुपये मिळणार आहेत. आता ज्या घरामध्ये लाडकी बहीण आहे, ज्या बहिणींना 1500 रुपये लाडकी बहिणीचे मिळतात, आता त्यांना जर मुलगी असेल आणि ती शाळेत जात असेल तर तिचे 500 असे टोटल 2000 रुपये तुमच्या घरात येणार आहेत. मग आता ही जी योजना आहे तिचं स्वरूप जरी लाडकी बहीण योजनेसारखं असलं तरी याचे नियम खूप वेगळे आहेत. सगळ्या विद्यार्थिनींना किंवा सगळ्या मुलींना याच्यात पैसे मिळणार नाहीत. GR मध्ये याचे नियम सांगितलेले आहेत. आता पहा, योजना अतिशय नवीन आहे. आत्ता GR आलाय, त्यामुळे या योजनेची माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलो आहोत. लक्षात घ्या, अजूनही टीव्हीवर एवढा याचा प्रचार प्रसार झालेला नाहीये, त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. पहा, कोणत्या मुली यासाठी पात्र असणार, कोणत्या शाळेतल्या मुलींना हे पैसे मिळणार, खासगी शाळेतल्या की जिल्हा परिषद की सरकारी शाळेतल्या, काय यासाठी पात्रता आवश्यक आहे, काय कागदपत्रे यासाठी लागतात, अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, जर तुम्हाला मुलगी असेल तर लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याला 500 म्हणजे वर्षाचे 6000 आणि सरकार पुढील 3 वर्षात निवडणुका येणार नाहीयेत, म्हणजे जवळपास 18,000 रुपयांचा प्रश्न आहे. आणि 2 मुली असतील तर 36,000 रुपयांचं नुकसान जर होऊ द्यायचं नसेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा. व्हिडिओमध्ये आपण वेळ न वाया घालवता याची पुराव्यासहित माहिती पाहणार आहोत. ही योजना नेमकं कशा पद्धतीने सुरू झाली, काय याच्या मागची पात्रता आहे, निकष काय आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण पाहूयात. संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता योजना कोणती सुरू झाली तर त्यासाठी सगळेच जण पात्र नसतात. तर मग त्याच्यासाठी लागणारी पात्रता काय, कागदपत्रे कोणती लागतात, सविस्तर माहिती घेऊयात. सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारी कागदपत्रे पाहतोय, त्यानंतर पात्रता पाहणार, त्यानंतर कोणत्या कोणत्या शाळांमध्ये हे पैसे मिळणार आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये या पैशांचं वितरण होतंय, अर्ज कसा भरायचा याची क्रमवार माहिती घेतोय. पहा, प्रश्न 500 रुपयांचा नाहीये तर 18,000चा प्रश्न आहे, त्यामुळे अर्धी माहिती घेतली तर पैसे मिळणार नाहीत. आता आपण सर्वात आधी या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. कारण कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्रांची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक असते. या योजनेसाठी तुम्हाला सर्वात आधी विद्यार्थिनीचे आधार कार्ड अपडेट करून घेणे गरजेचे आहे. आधार कार्डवर मुलीचे नाव आणि जन्मतारीख शाळेच्या रेकॉर्डप्रमाणेच असावी. त्यानंतर दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे बँक खाते. या योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे मुलीचे स्वतंत्र बँक खाते किंवा आईसोबतचे जॉईंट खाते असणे अनिवार्य आहे. हे खाते आधार कार्डशी लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा DBTद्वारे मिळणारे पैसे अडकू शकतात. यासोबतच पालकांचा उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे. ज्या कुटुंबांचे उत्पन्न मर्यादित आहे अशाच कुटुंबातील मुलींना या योजनेचा प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. रेशन कार्डची झेरॉक्स, राहण्याचा पुरावा म्हणून वीज बिल किंवा घरपट्टीचा उतारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलगी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचे चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे तुम्ही आत्ताच एका फाईलमध्ये गोळा करून ठेवा, कारण अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यावर तुमची धावपळ होऊ नये. आता आपण या योजनेच्या पात्रतेबद्दल बोलूया. ही योजना काल्पनिक वाटत असली तरी अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने याची आखणी केली गेली आहे. या योजनेसाठी प्रामुख्याने ज्या विद्यार्थिनींचे आईवडील महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्या पात्र असतील. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील लेकींना या योजनेचा आधार मिळणार आहे.
योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की पैशांच्या अभावामुळे कोणत्याही मुलीचे शिक्षण अर्धवट सुटू नये. विशेष म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांच्या मुलींना या योजनेत प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. पात्रतेचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे विद्यार्थिनीची शाळेतील उपस्थिती. जी मुलगी नियमित शाळेत जाते आणि जिची उपस्थिती किमान 75% आहे तिलाच या 500 रुपयांच्या मानधनाचा लाभ मिळणार आहे. ही अट यासाठी ठेवली गेली आहे जेणेकरून मुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होईल आणि त्या उच्च शिक्षणाकडे वळतील. पण तुमच्या मनात आता हा प्रश्न नक्कीच आला असेल की नक्की कोणत्या इयत्तेतील मुलींना हे पैसे मिळणार आणि ही योजना फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठीच आहे का की खासगी शाळेतल्या मुलींनाही याचा फायदा घेता येईल? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला थक्क करेल. या योजनेचे स्वरूप इतके व्यापक आहे की यात केवळ सरकारीच नाही तर इतर शाळांचाही समावेश करण्यात आला आहे. नक्की कोणती इयत्ता आणि कोणत्या शाळा हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. ही लाडकी विद्यार्थिनी योजना नेमकी कोणत्या वर्गातील मुलींसाठी आहे? तर मित्रांनो, इयत्ता 7वी ते 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सामान्यतः असे दिसून येते की प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शाळेत जाताना अनेक मुलींचे शिक्षण सुटते. ग्रामीण भागात आणि शहरांमधील गरीब वस्त्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. हीच गळती रोखण्यासाठी 7वी ते 12वी हा टप्पा निवडण्यात आला आहे. आता शाळेच्या प्रकाराबद्दल बोलायचे झाले तर ही योजना केवळ सरकारी किंवा जिल्हा परिषद शाळांपुरती मर्यादित नाही. ज्या मुली महानगरपालिका शाळा, नगर परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित खाजगी शाळांमध्ये शिकत आहेत त्या सर्व या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजे जर तुमची मुलगी अनुदानित शाळेत शिकत असेल तरीही तिला महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल बोलताना सांगितले की मुलींना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या शैक्षणिक खर्चाला हातभार लावणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. यामुळे पालकांना मुलीच्या वह्या, पुस्तके किंवा शाळेची फी भरण्यासाठी कोणाकडेही हात पसरावा लागणार नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील या योजनेला पाठबळ दिले आहे आणि राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही एक मोठी गुंतवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मित्रांनो, इतकी मोठी योजना, दरमहा 500 रुपये आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुशखबर. पण तुम्हाला माहिती आहे का ही योजना नक्की कोणत्या प्रशासकीय विभागाने सर्वात आधी जाहीर केली आहे आणि ही योजना संपूर्ण राज्यात कधी लागू होणार? ज्या योजनेची माहिती आता आपण पाहत आहोत ती नेमकी कोणी लॉन्च केली आहे याचे उत्तर आता आपण शेवटच्या टप्प्यात पाहणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. आता वेळ आली आहे त्या मुख्य माहितीची जी तुम्हाला थक्क करेल. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर याच योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील शालेय मुलींसाठी हे अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महापालिकेने 7वी ते 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही लाडकी विद्यार्थिनी योजना अधिकृतपणे जाहीर केली आहे. महापौर अश्विनी निकम यांनी याची घोषणा केली असून ही योजना स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने राबवली जाणार आहे. जरी ही योजना सध्या उल्हासनगर महानगरपालिकेने सुरू केली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक मोठी दिशा ठरणार आहे. याचा अर्थ असा की ज्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था अशा योजना राबवत आहेत त्याच धर्तीवर लवकरच संपूर्ण राज्य सरकार महाराष्ट्रभर ही योजना लागू करणार आहे. उल्हासनगरने दिलेली ही सुरुवात संपूर्ण राज्याला नवी प्रेरणा देणारी आहे. आता ज्यांच्या घरात शालेय मुली आहेत त्यांच्यासाठी आनंदाचे दिवस आले आहेत. आईचे 1500 आणि मुलीचे 500 असे एकूण 2000 रुपये कुटुंबाला मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या मुलीचे शिक्षण सुरू ठेवा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्वरित तयार करा. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी A to Z माहिती, अगदी सविस्तर माहिती समजून घेतलेलीच आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर काही माहिती समजली नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच या फेसबुक पेजला फॉलो देखील करा. याच्यावर शासनाची प्रत्येक अपडेट, शासनाचे GR, शासनाच्या योजना, संपूर्ण A to Z माहिती मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.